यहोवा देवाने दिलेल्या पहिल्या आज्ञेप्रमाणे व त्याने मोशेला सांगितले, माझे नाव यहोवा आहे. परंतु सर्व जग एकाच देवाला भजत नाही, ते परमेश्वर या नावाने बसतात. गणना 6:27 प्रमाणे यहोवा देवाच्या नावाने त्याच्याकडे प्रार्थना व विनंत्या केल्यासच मी ते ऐकेन, असे यहोवा देव स्वतः म्हणतो. जगामध्ये खूप परमेश्वर आहेत, त्या परमेश्वराला नावे आहेत, परंतु यहोवा देवाच्या नावाने भजत नसल्यामुळे तो जगावर अरिष्ट आणतो. आमोस 4:6-23 यहोवा देव म्हणतो, तुमच्या सर्व स्थानात भाकरीचा तोटा दिला आहे. आज भारतात 80 कोटी लोकांना शासन 5 किलो धान्य देते. अशी बिकट परिस्थिती झाली आहे, तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही. आणखी कापणीला 3 महिने राहिले. तोच पाऊस मी आवरून धरला आणि मी एका नगरावर पाऊस पाडला व दुसऱ्या नगरावर पाऊस पाडला नाही. एकाच विभागावर पाऊस पाडला आणि ज्या विभागावर पाऊस पाडला नाही तो भाग सुकून गेला. मग दोन्ही तिन्ही नगरातले लोक एका नगराकडे पाणी प्यायला फिरत गेले, परंतु ते तृप्त झाले नाहीस. आज भारतामध्ये पाणी टंचाई आहे. तेव्हा यहोवा देव म्हणतो, तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही. मी तुम्हाला तांबेराने व भेरडाने आणले. कुरतटणाऱ्या टोळाने तुमचे बाग व तुमची द्राक्षमळे व तुमची अंजिराची झाडे व तुमची जैतुनाची झाडे त्या टोळ्यांनी खाऊन टाकली. तरीसुद्धा तुम्ही यहोवा देवाकडे फिरला नाही, असे यहोवा देव म्हणतो. मी निसरातल्याप्रमाणे तुम्हामध्ये मरी पाठवली आहे, करोना. मी तुमचे तरुण तरवारीने मारले आहेत आणि तुमचे घोडे पाडावपणात करून नेले आहेत. तुमच्या छावण्यामध्ये मेलेल्या माणसामुळे दुर्गंधी पसरली आहे, तरी ते तुमच्या नागपुड्यात येईल असे मी केले आहे. तथापि यहोवा देवाने करोना पाठवला, त्यामध्ये लाखो लोक मरण पावले. तथापि तुम्ही माझ्याकडे फिरला नाही, असे सैन्याचा यहोवा म्हणतो. जशी यहोवा देवाने सदोम व गमोरे ही नगरे उद्ध्वस्त केली, तशी मी प्रत्येक नगरे उद्ध्वस्त केली आहेत. बऱ्याच ठिकाणी प्यायचे पाणी नाही, त्यामुळे गावे ओस पडली आहेत आणि तुम्ही अग्नीतून पटकन काढलेल्या ओलितासारखे आहात. तथापि तुम्ही माझ्याकडे फिरला नाही, असे सैन्याचा यहोवा म्हणतो. याकरता हे इस्रायला, असेच मी तुला करीन, आणि हे इस्रायला, मी तुला हे करीन. म्हणून तू आपला देव यहोवा याला भेटायला सिद्ध आहेस. कारण पहा, जो पर्वत निर्माण करतो आणि वारा अस्तित्वात आणतो आणि मनुष्याला त्याची कल्पना काय आहे ती प्रकट करतो, जो पहाटेचा अंधार करतो आणि पृथ्वीच्या उंच स्थानावर चालतो, त्याचे नाव यहोवा सैन्याचा देव असे आहे. जगामध्ये मी 55° तापमान वाढवले आहे, त्यामुळे कित्येक लोक मृत्युमुखी पडत आहेत. तरीही आजपर्यंत एकच यहोवा देवाच्या नावाने मला भजत नाही. मग माझ्याकडे तुम्ही माझ्या आज्ञा व नियम मोडून महापापे केली, अशी क्षमा मागून कुणीही माझ्याकडे फिरत नाही, असे सैन्याचा यहोवा देव म्हणतो. यहोवा देवाच्या आज्ञेप्रमाणे एकच यहोवा देव आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी काही करू शकत नाही. यहोवा देवाच्या आज्ञेशिवाय जगात कुठलीही गोष्ट ती चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी असो, तोच ती घडून आणतो. मनुष्याने एकच यहोवा देवाला सोडून लाखो संत बनवून त्याच्या मूर्त्या बनवल्या आहेत. तसेच बायबल सोडून संतांबाबत पुस्तके लिहिली जातात आणि ती वाचून त्याचा संदर्भ प्रवचनामध्ये दिला जातो. परंतु जे संत बनवले त्यांच्याकडून कार्य करून घेणारा यहोवा देव, त्याला मात्र आपण विसरलो आहोत. आपण मात्र एकच यहोवा देवाला भजूया व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळूया, म्हणजे जगावर आलेले संकटांतून तोच आपल्याला बाहेर काढील. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.